नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या विद्यमान सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय आणि तो निर्णय घेताना राज्यातला शैक्षणिक प्रवेश हा मराठा आरक्षणाला लागू न करता करावा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. असा आदेश लागू करताना मराठा समन्वयकांची, आरक्षणाचं आंदोलन लढणाऱ्यांची राज्य सरकारने चर्चा केली होती का असा प्रश्न त्या निमित्तानं अतिशय थेट उपस्थित होतोय. दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षण लागू न करता पोलीस भरती करायचा या सरकारचा मानस आहे. जर शैक्षणिक प्रवेश हे मराठा आरक्षणाच्या शिवाय होऊ शकतात तर भविष्यात पोलीस भरती सुद्धा मराठा आरक्षणाच्या शिवाय केली जाऊ शकते. या दृष्टीनं टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे का? या आणि अशा अनंत प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा. मराठा आरक्षण गुंडाळलंय? या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत, मुंबईत आपल्या स्टुडिओत आहेत आबासाहेब पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ते समन्वयक आहेत. आपल्यासोबत पुण्याहून जोडले गेलेले आहेत विकास पासलकर, हे संभाजी ब्रिगेडचे प्रमुख आहेत. गुणरत्न सदावर्ते आहेत, मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्ते आहेत ते. त्याचबरोबर राजकीय भूमिका मांडण्याच्यासाठी आपल्यासोबत दोन जण आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आहेत आपल्यासोबत भालचंद्र शिरसाट आणि सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता विकास लवांडे. सर्व मान्यवरांचे या चर्चेमध्ये स्वागत. विकास लवांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विकासजी, आपल्याकडे शासनादेश निश्चित असेल, कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे विकास लवांडेंशी संपर्क तुटताना दिसतोय. एक पटकन प्रश्न आबासाहेब पाटलांना. आबासाहेब, ज्या पद्धतीचा शासनादेश आला आहे त्यात एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे की सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया SEBC वर्गाकरता आरक्षण न ठेवता पार पाडावी. तुमच्याशी चर्चा झाली होती अशा प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी? मुळात ह्या सरकारनं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कोणतंही गांभीर्यानं विषय घेतलेला नाही आणि या सरकारमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये भूमिका न घेता, कोणत्याही समन्वयकांची चर्चा न करता, मराठा आंदोलकांची चर्चा न करता सरकारनं जो GR काढलेला आहे हा कॅबिनेटला कधी निर्णय झाला, कधी GR आला ह्याची कुणालाही माहिती नाही. एवढ्या शांततेत आणि एवढ्या गुप्तपणे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेशातून बाजूला करून खुल्या वर्गातून प्रवेश देण्याच्या संदर्भामध्ये ह्या हालचाली पूर्वी चालू होत्या का? त्याच्यानंतर ह्या मुख्यमंत्र्यांच्याकडे अनेक वेळा आम्ही बैठका मागितल्या होत्या, त्या अद्यापर्यंत कोणती बैठक झाली नाही. उपसमितीची बैठक आम्ही सगळ्या लोकांनी पाठीमागून लागून त्यांच्या बैठक लावायला लावली, तेव्हा त्यांनी ती बैठक घेतली आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हे सरकार सुप्रीम कोर्टामध्ये भक्कमपणे बाजू मांडू शकलेले नाही. आबासाहेब, म्हणजे थोडक्यात असं लक्षात येते की तुमच्याशी किमान चर्चा नव्हती झाली, पण तुमच्याशी नसेल तर विकास पासलकरांना विचारावं लागेल, त्यांच्याशी चर्चा झाली आहे का? आणि मुळात विकास पासलकर, संभाजी ब्रिगेडच्या नात्यानं आपल्याला हे सांगायला हवं, कारण तुम्ही वारंवार ही भूमिका मांडता आहात की मराठ्यांना वगळून कुठल्याही प्रकारे ना शैक्षणिक भरती झाली पाहिजे ना पोलीस भरती झाली पाहिजे. मग आता हा अध्यादेश तुम्हाला मान्य आहे का विकासजी? नाही, हे लक्षात घ्या की सरकारच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकार जे काय निर्णय घेतंय त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये सरकारमध्ये तरी क्लिअरिटी आहे का? कारण काय झालंय की न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. आता इतर घटकांवरती अन्याय होऊ नये ही आमची देखील भूमिका आहे, परंतु मराठा समाजाच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरीमध्ये अत्यंत प्रायोरिटीचा हा विषय असताना त्याला कसं प्रोटेक्ट करायचं हे सरकारचं काम आहे. आणि सरकार जर आमच्या मुलांच्या शैक्षणिक प्रवेशामध्ये मुलांचं शैक्षणिक पात्र करणं, त्यांना संधी देणं आणि त्या ठिकाणी जर त्यांना सुरक्षित करत असतील तर सरकारने ती बाजू मांडली पाहिजे, पूर्ण क्लिअरिटी केली पाहिजे. परंतु आमचा हा आग्रह होता की न्यायालयातला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जो आता आरक्षणाचा निर्णय अडकलेला आहे
तो सुटेल हे आशादायी चित्र आहे आमच्या समोर. आणि त्यानंतर राज्यामधली सगळी प्रक्रिया करायला आमचं कुठलाही हरकत नाहीये. परंतु आमच्यामुळे इतर समाजावरती काही अन्याय होतोय अशा पद्धतीची भावना सर्वश्रुत पसरतीये. ती न होता सरकारने याच्यातनं मार्ग काढायला सरकारकडे संधी आहे. सरकारने आमच्या मुलांना तुमची नक्की भूमिका काय आहे? प्रक्रियामध्ये तुमची नक्की भूमिका काय आहे? कारण तुम्ही जे काही आता मांडता आहात ते बऱ्यापैकी गुळमुळीत आहे. तुम्हाला थेट भूमिका घ्यावी लागेल की अशा प्रकारचा शासन आदेश काढण्यापूर्वी तुम्हाला चर्चेत तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं होतं का? संभाजी ब्रिगेडला हा आदेश मान्य आहे की नाही यावर तुम्ही थेट बोलत नाही आहात. सरकारने घेतलेली भूमिका, सरकार काय सर्व घटकाशी चर्चा करताना संभाजी ब्रिगेडची चर्चा केलीये आणि मग आम्ही आज सरकारच्या बाजूने बोलतोय असा विषय नाहीये. एकूण समाजाच्या, मराठा समाजाच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरीचा प्रश्न आहे. त्यावेळेस उर्वरित महाराष्ट्रामध्ये इतर समाजामध्ये जो मेसेज जातोय की केवळ मराठा समाजाच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरी करता आमच्या समाजावरती गदा येते, त्या संदर्भामध्ये सरकारने आपल्या स्तरावरती काही निर्णय घेत असताना आम्हाला आमच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरीमधील त्यांचं जे स्थान आहे ते अबाधित राहिलं पाहिजे. ते कसं अबाधित ठेवायचं, कुठल्या अंतर्गत त्यांनी कुठल्या तज्ञांना बोलवायचं, मग सुपर न्यूमेररीच्या माध्यमातून असेल. विकासजी, या आदेशानुसार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं वेगळं स्थान शैक्षणिक प्रवेशामध्ये टिकत नाही. तुम्ही असं म्हणताय वारंवार की मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या असो किंवा नोकरी दृष्ट्या असो की म्हणजे रोजगार आणि शिक्षण या दोन्हीमध्ये त्यांचं स्थान अबाधित राहिलं पाहिजे. आबासाहेब पाटील, जर आदेशानुसार हे स्थान अबाधित राहणार नसेल तर संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेचा अर्थ काय? मुळात हा जो GR काढलेला आहे ह्या GR मध्ये असं कुठं दिसत नाही की मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश देताना कोणकोणत्या सवलती दिलेल्या आहेत, त्यांना कशा पद्धतीने समाविष्ट करून घेणार आहात, असं कोणतंही क्लेरिफिकेशन त्याच्यामध्ये दिसत नाही. आणि सरळ सरळ मराठा समाजाची या सरकारनं फसवणूक केलेली आहे. हा आमचा मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आरोप आहे. विकास लवांडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मगाशी आपण पहिला प्रश्न विकास लवांडे यांच्यापासूनच सुरू करणार होतो, तांत्रिक कारणामुळे त्यांची जोडणी झाली नव्हती. आता आपल्या सोबत आहेत. विकासजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय? येतोय. अगदी. विकासजी, अशा प्रकारचा आदेश काढण्यापूर्वी तुम्ही संबंधित घटकाच्या कोणकोणत्या व्यक्तींना विश्वासात घेतलं होतं आणि त्यांच्या भूमिका काय होत्या? मुळामध्ये आपण एकूण या सगळ्या मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेसंदर्भात असं सिरियली विचार केला पाहिजे. असा त्रोटक विचार करून चालणार नाही. आम्ही अनेक दिवस या संदर्भात महाविकास आघाडीचं सरकार आता आहे, परंतु 2013 मध्ये नारायण राणे समितीने अहवाल दिला. त्यावेळेच्या सरकारने ती भूमिका स्पष्ट केली होती. त्याच्यानंतर फडणवीसांचं सरकार आलं. फडणवीस साहेबांच्या सरकारने सुद्धा त्याच्यामध्ये जे आरक्षण टिकायचं विधिमंडळात त्याचे ठराव केले, सर्वपक्षीय त्याला पाठिंबा मिळाला, ते आरक्षण दिलं गेलं. परंतु ते जर आरक्षण काही त्रुटी त्याच्यातल्या राहिल्या तर त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. ते कोर्टात टिकलेलं नाही. फडणवीस सरकारने जे आरक्षण दिलं ते जर का टिकलं असतं तर ही सगळी चर्चा आपल्याला करण्याची वेळ आलेली नसते. दुसरा मुद्दा असा, आता सुप्रीम कोर्टामध्ये जी काय सुनावणी सुरू आहे, सुप्रीम कोर्टाने आपल्याला आठवत असेल 2019 मध्ये EWS जे काय आर्थिक दुर्बल घटकासाठी केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून आरक्षण दिलं, त्या पद्धतीचं आरक्षण केंद्र सरकारला मराठा समाजासाठी देता आलं असतं. केंद्र सरकारमध्ये कधी नव्हे असं 25 वर्षांनंतर एक मिनिट मला माहिती आहे तुमचा विषय केंद्राकडे जाऊया. मला पूर्ण करू द्या. नाही, पूर्ण करू देतो. एक मिनिट विकासजी, मी पूर्ण करायला संधी देतो. मात्र विचारलेल्या प्रश्नावर आपण जर बोलणार नसाल तर आपण आपलं म्हणणं कसं काय मांडू द्यावं आपल्याला? मी विचारलं काय, हा शासन आदेश काढायच्या आधी तुम्ही कोणा मराठा समन्वयकांची चर्चा केली, त्यांचं म्हणणं काय होतं? तुम्ही विषयांतर करताय. मी नाही विषयांतर करत आहे, उलट मी विषयाला घालून आहे. मी तुम्हाला मुद्देसूद नंतर मग तुम्ही 1 मिनिट वेळ द्या ना. अहो, तुम्हाला मी विचारलं काय, आता सरकारची बाजू विषय शासनादेशाचा आहे. विकासजी, आपण एवढंच सांगा आता की अशा प्रकारे सरकारची बाजू ऐकायची ना. ऐकायची आहे 100%. तुमचं म्हणणं तर ऐकायलाच लागेल ना, सत्ताधारी आहात तुम्ही. सरकारच्या समोर ज्या काही अडचणी आहेत त्या आपल्याला मी सांगू इच्छितो. कृपा करून आपण त्या जरा 1 मिनिट मला वेळ द्या फक्त. ठीक आहे, आता 1 मिनिट देतो, पण कृपया त्याच्यामध्ये हे पण पहा आणि सांगा की तुम्ही मराठा समन्वयकांशी चर्चा केली होती का असा आदेश काढण्यापूर्वी? सगळं सांगतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल सगळं सांगतो. ठीक आहे, मी आपल्याला पूर्ण वेळ देतो, 1 मिनिटाचा. कृपया आपण म्हणणं आपलं मांडा. हा,
तर सुप्रीम कोर्टाने जसं आर्थिक दुर्बल घटनासाठी केंद्र सरकारने जी घटना दुरुस्ती करून ते आरक्षण जे 10% दिलं ते वैध ठरवलं, त्या पद्धतीने मराठा आरक्षणाला केंद्र सरकारने कुठलीही भूमिका अद्यापर्यंत घेतलेली नाही. इतक्या वर्षामध्ये केंद्र सरकारमध्ये पूर्ण बहुमत असताना घटना दुरुस्त होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं किंवा नाही हे केंद्र सरकारने अद्याप स्पष्ट केलेलं नाही. असं असताना राज्य सरकारच्या हातामध्ये मर्यादा आहेत. जे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, सुप्रीम कोर्टात आहे, तिथे ते घटनापीठाकडे जावं म्हणून 4 वेळा राज्य सरकारने घटनापीठाकडे अर्ज केलेले आहेत, सुप्रीम कोर्टाकडे अर्ज केलेले आहेत. त्याच्यामध्ये 7 ऑक्टोबरला अर्ज केलाय, 28 ऑक्टोबरला अर्ज केलाय, 2 नोव्हेंबरला अर्ज केलाय आणि 19 नोव्हेंबरला अर्ज केलाय की घटनापीठाने ताबडतोब सुनावणी करावी आणि जी अंतरिम स्थगिती दिली आहे मराठा आरक्षणाला ती ताबडतोब उठवावी आणि घटनापीठाने याच्यावर निकाल द्यावा यासाठी 4 वेळा सतत लागोपाठ अर्ज केलेले आहेत. परंतु घटनापीठ कुठल्याही तिथं त्या ठिकाणी अद्यापर्यंत सुप्रीम कोर्ट भूमिका घेत नाहीये. आता सुप्रीम कोर्टाने काय करावं आणि काय करू नये हे राज्य सरकार सांगू शकत नाही. अर्ज करू शकतं, विनंती करू शकतं, एवढंच राज्य सरकारच्या हातात आहे. आता जर का कोणी म्हणत असेल राजकीय हेतूने की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार गंभीरच नाही, राज्य सरकार काहीच करत नाही, राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूकच करतंय, हे सगळे राजकीय आरोप आहेत. मुळामध्ये 9 सप्टेंबरच्या अगोदर ज्या मुलांनी केलेला राजकीय आरोप वाटतो का त्या मुलांना आता प्रवेश द्यायचे नाहीत का? विकास लवांडे साहेब आम्ही कोणत्याही राजकीय पक्षात नाही, मराठा क्रांती मोर्चाचं आम्ही काम करतो. राजकीय आरोप याला तुम्ही कसं काय म्हणू शकता? तुम्ही राजकीय आरोप कसं काय म्हणू शकताय ना? शिक्षणाच्या संदर्भामध्ये मुलांना जर का आता प्रवेश द्यायचे असतील तर आता तातडीने काही निर्णय घेणं सरकारला क्रमप्राप्त होतं आणि म्हणून कोणाला विश्वासात घ्यायचं कोणाला नाही हा मुद्दाच नाहीये. मुळात राज्य सरकार तुम्हाला विश्वासात घ्यायचं म्हणजे तुम्हाला जे करायचं तुम्ही केलेलं आहे, तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुणाला विश्वासात घ्यायची गरज नाही. चर्चा केलेली आहे, सर्वांना विश्वासात घेतलेलं आहे. आता व्यक्तिशः कोणाला घ्यावं विश्वासात आणि कोणाला नाही हा वैयक्तिक. इथे 2 जण आहेत ना आपल्यासोबत, विकासजी आपल्यासोबत 2 जण आहेत, संभाजी ब्रिगेड पण आहे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा पण आहे. ते दोघंही असं ठामपणे सांगत नाहीयेत की होय आम्हाला फोन आला होता, आम्हाला विश्वासात घेतलं. आबा पाटील तुम्हाला फोन आला का कोणाचा? मी सांगतो 1 मिनिटात लवांडे साहेब सांगतो. ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू होती त्यावेळेला ज्या बैठका झाल्या, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाल्या, त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये तुम्ही जे आता म्हटले की केंद्र सरकारला सांगायला पाहिजे होतं, बोलायला पाहिजे होतं, आम्ही त्यावेळेला स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. सगळ्या व्हिडिओ कॉन्फरन्सचे रेकॉर्डिंग आहेत आमच्याकडे. मुख्यमंत्र्यांकडे मी स्वतः मुद्दे मांडलेले आहेत की सदर मुद्दा हा केंद्र सरकारकडे माननीय मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी बोलणं करून घ्यावं आणि ह्याच्यावरती आपण आता सुनावणीच्या दरम्यान विषय झाला पाहिजे. बाबासाहेब वर्तमानात परत येऊ, तुम्हाला फोन आला होता का किमान असा शासन आदेश काढायचा? हा शासन आदेश काढायच्या वेळेला आम्हाला काही कल्पना तुम्हाला संपर्क नव्हता काल तुम्ही संध्याकाळी. सांगतात. मला 1 मिनिट भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना विचारायचं आहे. राज्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याचं पद भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि संसदीय परंपरेच्या अनुसार जर समजा समाजातल्या बृहत घटकावर परिणाम होणारा कोणत्याही प्रकारचा निर्णय होत असेल तर किमान संसदीय प्रथा परंपरा लक्षात घेता विरोधी पक्षाला विश्वासात घेणं गरजेचं होतं. बालचंद्र शिरसाट, आपल्या बाबतीत काय झालं? सरकारचं म्हणणं असं आहे की कोणाला विश्वासात घ्यायचं कोणाला विश्वासात घ्यायचं नाही ते ठरवावं लागेल. सगळ्यांना विश्वासात घेतलंय, तुम्हाला कोणाला विश्वासात घेतलं होतं का? भारतीय जनता पार्टीला विचारून किंवा किमान विचारायचं नसेल तर सांगून तरी निर्णय होत आहेत का? आणि हा मराठा आरक्षणाच्या बाबतीतला विषय आहे, विषय संवेदनशील आहे म्हणून विचारतोय. अन्यथा सगळे निर्णय काही लोक विरोधकांना विचारून करा असं आम्हाला सुचवायचं नाहीये. मला वाटतं प्रसाद, जे आपल्याला आठवत असेल, महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री यांनी काही मॅरेथॉन बैठका घेतल्या होत्या या विषयासंदर्भात, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरती घेतल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं आम्ही विरोधी पक्षनेते आणि पूर्वीचे मुख्यमंत्री ज्यांनी यशस्वीपणे मराठा आरक्षण दिलं होतं आणि उच्च न्यायालयात ते टिकवलं होतं त्यांची मदत घेऊ, त्यांचं मार्गदर्शन घेऊ. त्यावेळेला त्यांनी ती चर्चा केली, परंतु त्यानंतर त्यातून मार्ग नाही निघाला. एकदा चर्चा झाल्यानंतर गेल्या 3 महिन्यामध्ये कुठलीही चर्चा नाही आणि आत्ता हा अचानक एवढा मोठा निर्णय, मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण आणि नोकरीतील आरक्षण वगळण्याचा निर्णय, सुप्रीम कोर्टात स्थगिती आहे, इथे वगळलंय. हा एवढा मोठा निर्णय घेताना त्याचे सामाजिक पडसाद काय येतील, त्याचे राजकीय पडसाद काय येतील याची कुठलाही विचार न करता मी तर म्हणतोय सरकारच फसवणुकीचं सरकार आहे.
भारतीय जनता पार्टीला फसवून हे विकास आघाडी तयार झालेली आहे तुमची आणि ही अस्वस्थता आहे. लोकांनाही फसवते आणि एकमेकांनाही फसवतायत. भालचंद्र तुम्ही शिरसाट आम्हाला विचारत भालचंद्र घेतलं शिरसाट का विषयाला आता इतक्या लवकर या राजकीय वळणावर न्यायचं नाहीये म्हणून थांबवलं. आपलं म्हणणं असं दिसतंय की तुमच्याशीही त्याची चर्चा झालेली नाहीये. विकास लवांडे, जे दिसतंय ते समोर आहे किंवा जे आहे तेही समोर आहे. आपल्या सोबत गुणरत्न सदावर्ते आहेत, मराठा आरक्षणाच्या विरोधातले याचिका करतायत. सदावर्तेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी अपेक्षा आहे मला. आत्ताच्या घडीला राज्य सरकारनं घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांचं रखडलेलं शैक्षणिक वर्ष वेळेवर आणि मार्गस्थ करण्याच्यासाठी घेतला गेलेला आहे असा तर्क दिला जातोय. हा एकमेव तर्क मान्य धरायचा का याच्यामध्ये लोकांशी चर्चा अपेक्षित करायची? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव यांचं अभिनंदन. कारण मी मागच्या एक आठवड्याच्या अगोदर जी परिषद झाली होती त्या परिषदेमध्ये ओबीसीच्या स्पष्टपणे मराठा आरक्षण देता येणार नाही त्या परिषदेत 2 गोष्टी सुचवल्या होत्या. एक सांगितलं होतं उदाहरण की डॉक्टरनी जेव्हा पेशंट ब्रेन डेड झाल्यानंतर जगवताच येत नाही असं असते त्यावेळेस त्या डॉक्टरनी सांगून टाकायचं असते. आणि त्याच प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याच्या नंतर स्थगितीचा मराठा आरक्षण कसंच देता येणार नाही, मग ते अशोक चव्हाण असतील किंवा मुख्यमंत्री उद्धव असतील, हे आम्ही स्पष्ट सुचवलं होतं. आणि त्या अनुषंगानं जे काही लोक पत्रक देऊन सांगत होते की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुद्धा मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत हे प्रवेश थांबवा, हे नोकऱ्यांमध्ये नोकर भरती थांबवा, जसं की 12,000 MSCBच्या नोकऱ्या थांबवल्या, हे सगळं कसं गैर आहे, असंविधानिक आहे. आणि असं जर करत राहिले तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच मॅकनी सुद्धा अंतरिम स्थगिती दिलेली आहे. जे सरकारने MPSCचा आदेश जो म्हणजे परीक्षा जे पुढे ढकलल्या होत्या त्याला सुद्धा मागच्या तारखेला, आणि हे कोर्टाला माहित आहे उद्धव सरकारला, अशोक आपल्या मंत्री चव्हाणांना हे बऱ्यापैकी माहित आहे. आणि त्यामुळं त्यांनी शहाणपण त्यांना सुचलं. आणि दुसरी गोष्ट, वारंवार हे बोललं चाललंय आम्हाला विचारलं का, हे सगळे जर माननीय सर्वोच्च न्यायालयात आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 144 या आर्टिकल संविधानानुसार याच्यामध्ये म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्र असतील किंवा सरकार म्हणजे सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा संघटनांचे प्रतिनिधी असतील, ह्या सगळ्यांना सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा बंधनकारक असतो. तसं नाही केलं तर जो कोणी याला म्हणजे निकालाला अवमूल्यन करणार ठरेल त्याला जेलमध्ये जाण्याचं प्रावधान असतंय. त्यामुळे सरकारने केलेला निर्णय मराठ्यांना वगळून हा शहाणपणाचा निर्णय आहे. तलवारीची भाषा करणाऱ्यांच्या संविधान श्रेष्ठ आहे हे सांगणारा निर्णय आहे आणि शोषणाला सुचलेला शहाणपण आहे. आणि खुल्या आणि मग कोणत्याही वर्गाचा मुलगा असो तो खुल्या वर्गामध्ये गुणवत्तेनुसार श्रेष्ठ ठरतो. ब्राह्मणापासून ते शेवटचे आदिवासी मुलापर्यंत सगळे श्रेष्ठ ठरतात. त्याचा हा विजय आहे. आणि नक्की ठीक आहे. गुणरत्न सदावर्ते, एका तांत्रिक कारणासाठी मी आपल्याला थांबवतोय. आपला आवाज ऐकू येताना थोडीशी अडचण होतीये, कृपया त्या बाबतीत सुधारणा करा. मात्र दरम्यानच्या काळात तुम्ही ज्या 2 महत्वाचे मुद्दे मांडले त्याचा संदर्भ देतो आणि चर्चा पुढे नेतो. विकास लवांडेंसाठी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. विकास लवांडे, गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं की आरक्षण देता येत नाही हे यामुळे सिद्ध झालं आणि सरकारनं ठामपणे का होईना पण तशा प्रकारची भूमिका या शासन आदेशाच्या निमित्तानं जवळपास घेतलेली आहे. थोडक्यात विकास लवांडे, हे सरकार सांगतंय की आता आरक्षण मिळणार नाही, बरोबर आहे? प्रसादजी, मगाशी मी स्पष्टपणे 3 वेळा सांगितलं, यापूर्वी सुद्धा चर्चेत एकदा मी मांडलेलं आहे, आजही पुन्हा सांगतो आणि पुढेही कायम आहे. जे कुणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत ते कुणी एका संघटनेचे नाहीयेत. कमीत कमी 150-200 संघटना त्याच्यामध्ये आता आहेत, छोट्या मोठ्या, गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत. दुसरा मुद्दा, आरक्षण हा विषय संपूर्णपणे कायदे तज्ञांना आपण विचारा, घटना तज्ञांना विचारा, राज्य सरकारचा येत नाही. हा विषय पूर्णपणे केंद्र सरकारचा आणि सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीतला आहे. हे वारंवार आम्ही गेली 5 वर्ष अभ्यास करून सांगतोय. आजही पुन्हा सांगतो, सुप्रीम कोर्टाने जर घटनापीठाकडे हा विषय नेला आणि त्याच्यात जे काही निर्णय व्हायचा आहे तो होईल,
एकतर सुप्रीम कोर्टाने घटनापीठाने निर्णय घ्यायला पाहिजे किंवा केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून त्याच्या संदर्भातला कायदा करायला पाहिजे. या व्यतिरिक्त तिसरा कुठलाही या जगामध्ये मार्ग नाही. आणि त्याच्यावर बाष्कळ चर्चा आणि बालिश चर्चा जर कोणी करत असतील तर ते त्यांच्या मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत, एवढा त्याचा अर्थ आहे. ठीक आता आहे जो राज्य विकास सरकारचा- लवांडे, आपण असं म्हणता आहात आणि आत्ता हे मी वाक्य आपल्याकडून ऐकलं की गेली 5 वर्ष तुम्ही सांगत होतात की आरक्षण हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येतो. 5 वर्षात तर कधी ऐकलं नाही, आरक्षण मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मात्र अशी वाक्य ऐकायला यायला लागलेली आहेत. भालचंद्र शिरसाट, मला आपल्याला विचारायचं आहे, आरक्षण केंद्राची जबाबदारी आहे असं वक्तव्य करून जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार आहे का? अजिबात नाही. प्रसादजी ऐका, प्रसादजी कृपा करून ऐका. देतो मी संधी विकासजी. विकासजी नाही, आपल्याला नाही, तुम्ही माझा आपल्याला हात आपल्याला तुम्ही माझा आपल्याला हात ठेवताय. तुम्हाला नाही. विकासजी आपल्याला नक्की संधी देतो. एकदा फक्त भालचंद्र शिरसाटांचं मत घेऊया, त्यानंतर आपली प्रतिक्रिया मी पुन्हा घेईन. नाही नाही, तुम्हाला पूर्ण का करू देत नाही मला तुम्ही? अहो दिलं ना आपलं म्हणणं, मी पूर्ण नाही नाही, मला ऐकलं. अजून बोलायचं ना, मला मुद्दा पूर्ण करू द्या ना. नाही दिला ना मुद्दा विकासजी कळला. विकासजी मला आपल्याला सांगायचं, आपल्याला राज्य प्रत्येकाला सरकारने मर्यादित वेळ आहे. लवांडेजी, समजला तुम्ही असा मुद्दा आता. निष्कर्ष कसा काढला की मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही? लवांडेजी, आता समजलाय मुद्दा. विकासजी राज्य एक मिनिट. सरकार पूर्णपणे या आरक्षणाच्या बाजूनी आहे, सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडतंय. असं असताना आता जो तात्पुरता निर्णय घेतला की शैक्षणिक वर्ष व्हायला जाऊ नये यासाठी हा निर्णय घेतलेला असताना तुम्ही डायरेक्ट निष्कर्ष काढताय की राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देणारच नाही. प्रसाद नाही नाही, मी असा नाही निष्कर्ष काढला. तो निष्कर्ष थोड्या वेळापूर्वी सदावर्तींनी प्रसादजी- काढला. मी त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारला होता. राज्य तुम्ही असं सरकारच्या- म्हणताय की आरक्षण देण्याचे अधिकार केंद्राला आहेत, हे तुम्ही 5 वर्ष सांगताय. 5 वर्ष मी नव्हतं ऐकलं, माफ करा विकासजी. मी पण नीट 5 वर्ष आपल्याला फॉलो करतोय. मला भालचंद्र शिरसाटांना विचारू द्यात की केंद्राला आरक्षण देण्याचे अधिकार आहेत, हा तर्क काय सुचवतो? हा तर्क विद्यमान जबाबदारीपासून पळपाट काढणारा आहे की हा तर्क सत्य आहे? याच्यावर इतरांशीही चर्चा करणार आहोत आपण विकासजी. भालचंद्र शिरसाट बोलतील. प्रसादजी, एक गोष्ट सत्य आहे, हे सरकारच ढकल सरकार आहे, ढकल गाडी सरकार. आली जबाबदारी ढकल कोणावर? केंद्रावर. हा. परप्रांतीय मधून ढकल केंद्रावर. तुमचं ढकल दिलेलं गाडीचं आरक्षण सुप्रीम सरकार कोर्टात का टिकलं आज नाही? आरक्षण. सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही? विकास लवंदे, ऐका आता माझं, ऐकायची मानसिकता ठेवा. तुम्ही गप्प बसा. विकास सुप्रीम कोर्टात लवंदे, का टिकलं नाही ते मध्ये मध्ये सांगा. बोलू नका, मध्ये मध्ये बोलू नका. ऐका ऐका आता. बोला एक भालचंद्र गोष्ट शिरसाट, स्पष्ट आपण आहे, बोलत राहा. आरक्षण विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे आणि हा राज्याचाच प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये याला मंजुरी मिळालेली आहे. केंद्राने लोकसभेमध्ये मंजूर केलेलं आरक्षण नाही. या आरक्षणाचा दूरान्वयही केंद्राशी संबंध नाही. परंतु राज्याला जर अडचण आली, धन्य. राज्याने तुमच्या केंद्राकडे ज्ञानाची ठेव मदत येते. मागितली, पण असं झालेलं नाही. या सरकारने आणि विकास लवांदेने मला दाखवावं, एक पत्र दाखवा, एक पत्र दाखवा का जे तुम्ही केंद्राला लिहिलंय, आम्हाला आरक्षणामध्ये अडचण येते, आम्हाला मदत करा, अनुच्छेद 9 खाली मदत करा, कुठल्याही पद्धतीने कायदेशीर मदत करता येईल का याचा विचार करा, असं केंद्राकडे तुम्ही मागणी केलेली एक पत्र मला दाखवा. हे खोटारडं सरकार आहे आणि यांनी काही स्वतःही केलेलं नाही. अहो, ठीक आहे. आमचं आरक्षण उच्च भालचंद्र न्यायालयात शिरसाट, टिकलं. भालचंद्र शिरसाट, आपला मुद्दा पोहोचला. तुम्ही असं शेवटचं वाक्य वापरलं की आपलं आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं. मला विकास पासलकरांना संधी द्यायची आहे. विकास पासलकर, विकास लवांडे थोड्या वेळापूर्वी असं म्हणाले की 5 वर्ष ते सांगत होते की हे आरक्षण केंद्राला देता येतं. मग मला एका प्रश्नाचं उत्तर विकासजी आपल्याला हवं, आपल्याकडून हवं, विकास पासलकरांकडून, की 5 वर्ष जे विकास लवांडेंना कळलं ते मोर्चा काढणाऱ्यांना का कळलं नाही? का गेली 5 वर्षांमध्ये मोर्चे निघत राहिले? का म्हणून आरक्षणाच्या संदर्भातली आंदोलनं होत राहिली? विकास लवांडेंना जर कळू शकतं की आरक्षणाचा अधिकार केंद्राचा आहे, तर मग मोर्चे का निघत होते, आंदोलनं का उभी राहत होती? आणि तुम्हाला स्वतःला हे कधी विकास लवांडे किंवा समकक्ष व्यक्ती येऊन सांगत होत्या का की विकास पासलकर, कृपया संभाजी ब्रिगेडची आंदोलनं बंद करा, आपल्याला राज्याच्या विरोधात नाही केंद्राच्या विरोधात लढायचं आहे, असं कधी सांगितलं का तुम्हाला? विकास लवांडेंचा विषय, त्यांनी काय भूमिका मांडली, काय, हा पक्षीय लेवलवरचा विषय आहे. परंतु गेल्या 5 वर्ष नव्हे तर गेल्या 25 वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाज रस्त्यावरती उतरून आंदोलनं केली. गेल्या 4-5 वर्षामध्ये
ज्या पद्धतीने एक मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण समाज रस्त्यावरती उतरला आणि त्यांनी मागणी केली की नारायण राणे समितीकडे एकदा आरक्षण मिळालं, ते आरक्षण भारतीय जनता पार्टी सरकारला टिकवता आलं नाही, पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आरक्षण दिलं. हे 15/4 16/4च्या कलमाखाली जो समाज शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे या राज्यामधला, या घटकाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्यघटनेमध्ये आहे. आता तो एसीबीसी मधून ते देताना ते हायकोर्टमध्ये टिकलं, त्याचा मागासवर्गीय आयोग झाला, तो अहवाल विधानसभेमध्ये सादर करण्यात आला. मराठा समाजाने मागासवर्गीय आयोग पूर्ण केला, मागासवर्गीय आयोग स्थापन झालं, मराठा समाजाचं सर्वेक्षण झालं, विधानसभेमध्ये अहवाल मांडला गेला, त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये त्याला मान्यता मिळाली आणि आज सुप्रीम कोर्टमध्ये तो विषय फसलेला आहे. एव्हाना आमची अनेक वर्षाची मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडची मागणी होती, आमचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांची मागणी होती बरोबर आहे. की मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा, म्हणजे राज्य आणि केंद्राच्या दोन्हीच्या सवलती या समाजाला मिळतील, त्यासाठीचा आमचा आग्रह होता. परंतु बहुसंख्य समाजाला यासाठी शिक्षण आणि नोकरीमध्ये संधी मिळाली पाहिजे, तर शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण हे सिद्ध झाल्यामुळं हा विषय राज्य सरकारकडनं मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी आणि तो पुढे गेलेला आहे. आज तो सुप्रीम कोर्टच्या लेवलवरती पोहोचलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये थोडक्यात काय? विकास लवंडे जसं थोडक्यात सांगतात काय? की केंद्राची जबाबदारी आहे. थोडक्यात काय विकासजी, आपण आपल्याकडून ही भूमिका स्पष्ट केलीत की मराठा आंदोलन, मराठा आरक्षणाचं आंदोलन हे काही 5 वर्ष जुनं नाही, 25 वर्ष जुनं आहे. अण्णासाहेब पाटलांनी त्यासाठी हौतात्म्य पत्करलं, शालिनीताई पाटलांनी आपलं राजकीय करिअर संपवून घेतलं आणि 5 वर्षातच कोणाला तरी हे सुचायला लागलं की हे केंद्राची जबाबदारी आहे. आबासाहेब पाटील, आपला एक पटकन मुद्दा, त्यानंतर पुढचा मुद्दा चर्चेला येतोय. मला लवांडे साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. 45 विद्यार्थ्यांनी आत्मबलिदान केले तरुणांनी. अगदी 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 तोही मुद्दा आहेच. आणि त्यावेळेला कोणाला हे आठवलं नव्हतं की केंद्राची जबाबदारी आहे आरक्षण देणं. गोवारींना आरक्षण देताना राज्यात मुख्यमंत्री असलेली व्यक्ती सक्रिय होती, पण मराठ्यांना आरक्षण देताना मात्र तसं जमलं नाही. त्यावेळेला केंद्राची जबाबदारी ठरत गेली. ठीक आहे, आबा पाटलांचं एक निरीक्षण ऐकूयात आपण. मला लवांडे साहेबांना प्रश्न विचारायचा केंद्राची आहे. जबाबदारी सुद्धा वेगळ्या अर्थाने आहे, आपण समजून घेतलं एक पाहिजे. मिनिट. होय, आपण ती नक्कीच ऐकून घेऊ. आत्ताच्या घडीला प्राप्त परिस्थितीमध्ये प्राथमिक जबाबदारी राज्याची होती, ती राज्यानं पार पाडलेली आहे. मला लवांडे साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की सरकार म्हणून आता जो GR काढलेला आहे, या GR मध्ये मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना कोणकोणत्या सुविधा आणि कोणत्या योजना तुम्ही लागू करणार आहात याचा उल्लेख केलेला आहे का? दुसरा मुद्दा, हा जो GR काढलेला आहे की SC-BC वगळून की मराठा विद्यार्थ्यांना नियुक्त्या देणार आहात की ओपन मध्ये खुल्या वर्गातून देणार आहात? नाही, हे त्याचं पहिलं उत्तर मी clear देतो करा. तुम्हाला. आबासाहेब आणि पाटील, या याच्यामध्ये- कागदानुसार मराठ्यांना आता खुल्या वर्गामध्ये प्रतिस्पर्धा करायची आहे आणि आपल्या गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळवायचा आहे, हे स्पष्ट आहे. दुसरा मुद्दा, तुम्ही अत्यंत त्याच्यामध्ये एकच महत्त्वाचा मुद्दा मुद्दा असा मांडला. आहे की आबासाहेब, SC-BC वगळून आता नियुक्त्या देण्याच्या संदर्भामध्ये हालचाली चालू आहेत की सुपर- त्या खुल्या वर्गामध्ये सर, तुम्ही सुपर घेणार आहात. एसीबीसी ACBC वगळून हा सुद्धा तार्किक आहे. नाही नाही, ACBC वगळून असं इथे दिसतच नाहीये. स्पष्ट लिहिलेला कायद्याच्या परंतु आता- भाषेतला शब्द आहे, ACBC वर्गाकरता आरक्षण न ठेवता शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया पार पाडावी. अतिशय स्पष्ट लिहिलेलं आहे याच्यामध्ये. स्पष्ट लिहिलं म्हणजे आता विद्यार्थ्यांना त्यांनी न देता त्या नोटिफिकेशन सगळ्या महावितरणला टाकलेले आहेत की मराठा विद्यार्थ्यांना डावलून नाही, आता भरती भरतीचा प्रक्रिया विषय नाहीये, पूर्ण इथे चालू केलेली शैक्षणिक आहे. विषय आहे. सोप्या शब्दांमध्ये, गुणरत्न सदावर्ते, मी चुकत असेल तर मला दुरुस्त करा. मराठा वर्गाला सर्वसाधारण या गटामध्ये स्पर्धा करून प्रवेश मिळवायचा आहे आपल्या गुणवत्तेच्या आधारावर. वाक्य बरोबर आहे की चूक आहे? स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात तुम्ही त्यांना सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. कारण खुला वर्ग हा कधीही राखीव वर्ग नसतो, त्याच्यामध्ये सगळं इन जनरल गुणवत्ताधारकांसाठी आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षण सेक्शुअल राहिलेलं नाही. प्रवेशा बाबतीमध्ये तर स्पष्टपणे त्यांनी आता माननीय सर्वोच्च न्यायालयाला अंमलात आणलेलं आहे. त्यामुळं आता मराठा आरक्षण म्हणून कुणाला दिलं जाऊ शकत नाही. ठीक आहे, याच्यात एक आणखी तांत्रिक मुद्दा आबासाहेब पाटलांनी उपस्थित केला होता, त्याच्यावर आपल्याला विकास लवंडेंकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे. विकासजी, कायद्याचे कागद सांगतायत मराठ्यांना आता जाती आधारित कसलाही प्रवेशातला प्राधान्यक्रम मिळणार नाही. दुसरा मुद्दा, जर समजा मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे अशा प्रकारचा निष्कर्ष राज्य मागासवर्गीय आयोगाने दिलेला आहे, तर खुल्या वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकाला, मराठा वर्गातल्या मुलाला फी परवडणार आहे का? विकास लवांडे. मी पुन्हा सांगतोय प्रसादजी, आपण भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते असल्यासारखे अँकरिंग करू नका. विकासजी, असे आरोप मी रोज ऐकतो. तुम्हाला प्रश्न विचारलेला आवडत नाही, तुम्हाला प्रश्न विचारलेला आवडत नाही, त्याच्यामुळे असे आरोप करता. मला त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाहीये. भाजपाचा प्रवक्ता बसवलेला आहे भाजपाची भूमिका मांडायला. मी कायदेशीर प्रश्न विचारतो आहे, मला त्याचं कायदेशीर उत्तर द्या. माझ्यावर भारतीय जनता पार्टीचा आणि अमुक अमुक असल्या प्रकारचे आरोप करून विषय डायव्हर्ट करू नका. गोर गरीब मराठ्याला ही फी परवडणार आहे का? तेच सांगतोय. मुळामध्ये आपण आता बोललात की राज्य मागासवर्ग आयोगाने आर्थिक आणि सामाजिक मागासले, शैक्षणिक मागासले, आर्थिक नाही, फक्त सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण ठरवलेला आहे. मुद्दा असा आहे, प्राप्त परिस्थितीमध्ये नीट ऐकून घ्या, नीट ऐकून घ्या. विकासजी, मी बोलत नाहीये, इतर कोणी बोलत असेल आपण त्यांना थांबवूयात. कृपया विकास लवांडे बोलत असताना मध्ये कोणी बोलू नका. त्यांची भूमिका आपल्याला 1 मिनिटासाठी पूर्ण ऐकायची आहे. बोला विकासजी. प्राप्त परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आपला निर्णय पेंडिंग आहे ईसीबीसीच्या संदर्भातला, आणि या बाबतीमध्ये जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही, घटनापीठाचा निकाल येत नाही, तोपर्यंत मुलांचं, सर्व समाजातल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होणं किंवा ईसीबीसीचं राखीव ठेवून इतरांना प्रेरणा देणं असं करणं व्यवहार्य होत नाही. आणि म्हणून हे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये. ज्यांनी 9 सप्टेंबरच्या अगोदर 11वी साठी अर्ज केलेले आहेत त्यांच्या आरक्षण त्यांना आता प्रवेश मिळायला पाहिजे. ठीक आहे. म्हणून हे खुल्या त्यांना फी परवडणार आहे का? फीचा विषय सांगा ना विकासजी, त्यांना फी परवडणार आहे का याचं उत्तर नाही दिलं. उपस्थित केलेला आहे, तो प्रश्न उपस्थित केलेला आहे की त्याच्यामध्ये की फी तुम्ही कसं कन्सिडर करणार आहे. विद्यार्थ्यांच्या ज्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस मध्ये नव्हे आपलं एससीबीसी मध्ये प्रवेश घ्यायचे आहेत, एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना आता खुल्या वर्गातून प्रवेश घ्यायचे आहेत, तर त्या विद्यार्थ्यांच्या फीची तरतूद सरकारने केलेली आहे का? GR काढायच्या अगोदर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये की तुम्ही काय निर्णय घेतलेला आहे? फक्त GR काढला, खुल्या वर्गाचा ऍडमिशन घ्या असाच प्रकार होणार आहे का? त्या गरीब विद्यार्थ्यांनी कुठे जायचं आहे? म्हणजे तुझं शिक्षण तुझी जबाबदारी, तुझं शिक्षण तुझी जबाबदारी, तुझी फी तुझी जबाबदारी. झालं का प्रसादजी? झालं का? आबासाहेब पाटील बोलत होते, त्यांना विचारावं लागेल. नाही, तुझी जबाबदारी माझी जबाबदारी हे ठरेल नंतर. परंतु मुद्दा असा आहे की शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, मुलांचं नुकसान होते, लाखो मुलांचं नुकसान होणार आहे. आणि म्हणून हा तातडीचा तात्पुरत्या, जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत कार्यवाही स्थगित ठेवता येत नाही. विकासजी मान्य, या मुद्द्याला प्रतिवाद नाही. विकासजी, तुमचा मुद्दा 100% बरोबर आहे. हा मुलांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, फीची चिंता करू नका, फीची चिंता करू नका, फीची चिंता करू नका, फीची चिंता करायची नाही. ठीक आहे, फीची चिंता करायची नाही. आबासाहेब पाटील उत्तर आलेलं आहे आपल्याला. फीची चिंता करायची नाही. सवलतीच्या अंतर्गत आजपर्यंत ज्या पद्धतीने शिक्षण मिळालं गेल्या वर्षीपर्यंत त्याच पद्धतीने शिक्षण मिळणार आहे. बरं, ठीक आहे. आबासाहेब पाटील 1 मिनिट, आपलं 30 सेकंदात मत हवं. मला एकच विचारायचं आहे की आता खुल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचे आहेत, त्या प्रवेश कशा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचे आहेत, मेडिकलचे काय ऍडमिशन्स आहेत किंवा पीजीचे ऍडमिशन्स आहेत, जे पोरं शिकणारे आहेत, ज्यांनी आता ईडब्ल्यूएस मध्ये प्रवेश घेतलेले आहेत ऑलरेडी, ज्यांचे झालेले आहेत, आणि त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये काय भूमिका आहे, हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायचा नाही का? नाही, त्यांनी सांगितलं ना, फीची चिंता करू नका. सरकारचं मत आलं आपल्या समोर. फक्त GR काढलं, फीची चिंता करू नका, म्हणजे नेमकं काय म्हणायचंय आपल्याला? विकास पासलकरांना एक पटकन प्रश्न विचारूयात. विकासजी, 30 सेकंदाचा वेळ आहे आपल्याकडे. फीच्या चिंतेच्या बाबतीत प्रश्न असू नयेत असं जर म्हणणं असेल तर ते कितपत तार्किक आहे, योग्य आहे, व्यवहार्य आहे? नाही, त्यांनी, विकास लवांडे यांनी सरकारची बाजू मांडताना स्पष्ट सांगायला पाहिजे. उलट सरकारला आम्ही हे सांगू इच्छितो की तुम्ही एकाही विद्यार्थ्याचं ऍडमिशन किंवा त्याच्या फीची तरतूद करा, आर्थिक व्यवस्था करा, त्याला आर्थिक कुठल्याही प्रकारे एससीबीसी मध्ये ज्याला ऍडमिशन मिळणार होती, ज्याचा आर्थिक प्रश्न सुटणार होता, त्या सर्व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक प्रवेश त्यांचा पूर्णपणे सुरक्षित राहायला पाहिजे, संरक्षित राहायला पाहिजे. यासाठी राज्य सरकारला काही खर्च करावा लागला, काही आर्थिक तरतूद करावी लागली, तरी ती राज्य सरकारने केली पाहिजे. ती जबाबदारी आहे राज्य सरकारची. कारण या समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, संवेदनशील झालेली आहे, परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे. आणि म्हणून सरकारला आम्ही हे सांगू इच्छितो की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेला जो निर्णय आहे त्या निर्णयापर्यंत हे सगळं सर्वच्या सर्व ऍडमिशन सुरक्षित राहिले पाहिजे. त्याला सुपरन्युमेररी नेमा,
ज्यांना ऍडमिशन मिळणार नाही त्यांच्या ऍडमिशनसाठी फीची तरतूद असेल ती तरतूद करा. मेडिकलची ऍडमिशन असतील, इंजिनिअरिंगची ऍडमिशन असतील, काही कॉलेजेस बाबासाहेब, एकच मिनिट. वेळेची मर्यादा आहे. काही जागा भरत नाही. विकास पासलकर, वेळेची मर्यादा असल्याने आपल्याला थांबवतो आहे. विकास लवांडे, मला अशी अपेक्षा आहे की आपण विकास पासलकर जे संभाजी ब्रिगेडचे नेते आहेत, भाजपाचे नेते नाही आहेत, त्यांनी दिलेली सूचना आपल्यापर्यंत पोहोचली असेल. वेळेची मर्यादा आहे म्हणून विकास लवांडे आपल्याला थांबावं लागतंय. लवकरच परत येऊ आणि चर्चेच्या पुढच्या भागात सुद्धा आपल्याला संधी देऊ. पुढच्या भागातली चर्चा अर्थातच अशी असेल की आता मराठा आरक्षण हे गुंडाळलं गेलंय का आणि यानंतर या आंदोलनाची दिशा काय असेल.